न नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे निसर्ग संपन्न असणाऱ्या या भागामध्ये। आपण या ठिकाणी आलेलो आहे अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी, अकोले तालुक्यातील रतनगड या ठिकाणी हे ठिकाण असून अत्यंत सुंदर पद्धतीचं हे शंकराचं मंदिर आहे। बाबा नमस्ते, रामकृष्ण हरी। बाबा हे ठिकाणाचं काय महत्व आहे? अमृत मंथनाचे 14 रत्न निघाले आहेत ना, त्या 14 रत्नापैकी अमृत कुंभ, कुंभासारखा आकार आहे अमृतेश्वराचा। त्या ठिकाणी जो कुंभ होता तो कुंभला अमृतेश्वर नाव दिलेलं आहे। कुंभ आपल्या नेवासाला मोहिनीश्वर ज्ञानोबरांनी ते अमृत वाटलं त्या टायमाला भगवान विष्णूने त्या राहूच्या शरीरामध्ये अमृत जाऊ नये त्याकरता सुदर्शन सोडलं। आणि ज्यावेळेस ते मुंडकं उडालं इकडे राहूचं वरती असं स्थान आहे, त्याच्यातून जो प्रवाह सुरू झाला तीच आपली प्रवाह अमृताचा प्रवाह सुरू झाला। अमृतवाहिनी म्हणून अमृत प्रवाह याला अमृत प्रवाहाला नदी। अच्छा। आणि हे 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। अच्छा। अगस्त्य मुनी या ठिकाणी गेलेले ऋषीमुनी मान तपश्चर्या केली आणि 14 रत्न याच मंदिरात त्या ठिकाणी निघालेले म्हणजे मंथनामध्ये। अच्छा। या मंदिराची साधारण रचना आपण जर बघितलं तर अत्यंत प्राचीन आहे आणि या मंदिर किती वर्षापूर्वीचं असेल असा आपला अंदाज आहे? एवढं सांगता येणार नाही, पण असं काही असा उल्लेख नाही त्याचा। यमडपंथी मंदिर आहे 1000 वर्षापूर्वीचं, पेशवेकालांच्या अगोदर त्या ठिकाणी मंदिर आहे। पेशवेकालीनचे मंदिर आहे, त्या मंदिरापेक्षाही जास्त कला या ठिकाणी मंदिरावरती आहे। अनेक प्रकारची कला आहे, अशी कला आपल्याला पाहायला मिळणार नाही। जुनी कला त्या ठिकाणी 1000 वर्षापूर्वीच आहे। अच्छा अच्छा, धन्यवाद महाराज। आपण जर बघितलं तर अत्यंत प्राचीन या ठिकाणी मूर्तिकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। हे आहे बऱ्याचशा मूर्त्यांचं भंजन हे मुघल काळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येत आहे, परंतु तरी आपण हे भैरवी असेल, नंदिकेश्वर महाराज असतील यांचीही आपण या ठिकाणी बघू शकतो। आणि हे आहे भगवान महादेवांचं अधिष्ठान, पाण्यामध्ये असणारं हे ठिकाण आहे। पाण्यात असणारं हे शिवलिंग आपल्याला खऱ्या अर्थाने एक स्फूर्ती देतं। मंदिराची रचना सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीची आपल्याला दिसून येते। बघू शकता आपण जुनी मंदिरं किती वैभवशाली असतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। मंदिर बनवण्यासाठी कित्येक वर्ष गेलेले असतील। विविध नक्षीकाम प्राचीन मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतील। हे आहे गणेशजी महाराज, खूप सुंदर नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आतमध्ये बघितलं तर आपल्याला आपण जर या ठिकाणाला भेट देणार असाल तर अवश्य या। अत्यंत सुंदर हे मंदिर आपल्याला दिसून येईल। हर हर महादेव। चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् कंठं दयालम्
तं शङ्करं सर्वनाथं भजामि। प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं पदे नमामि शमीशानने